जेव्हा एखादी समस्या जन्माला येते तेव्हा तिचे निवारण करण्याचा उपाय देखील त्या समस्येबरोबरच जन्माला येत असतो. कर्म करणे आपल्या हातात आहे, परंतु त्याचे फळ द्यायचे की नाही, तसेच कधी द्यायचे आणि किती द्यायचे हे सर्व प्रकृतीच्या हातात आहे. जशी वागणूक इतरांनी आपल्याला दिलेली असते, आपल्याला अजिबात आवडत नसते, तशी वागणूक आपण इतरांना देखील कधीच देऊ नये. एखाद्याला चुकी केल्याबद्दल समोरासमोर तोंडाने बोलून माफी द्यायला एक क्षणसुद्धा आपल्याला लागत नसतो. म्हणून माफ करून सोडून द्या. कोणाबद्दल वाईट विचार करायला, वाईट काम करायला मेहनत करावी लागत नसते. याउलट याच ठिकाणी आपण जेव्हा एखाद्याचे चांगले करू पाहतो, चांगला विचार करतो, तेव्हा कुठेतरी आपले विचारसुद्धा चांगले होऊ लागतात. म्हणूनच स्वतःला सुखी ठेवायचे असेल तर कधीही इतरांना दुःख देण्याचे पाप आपल्या डोक्यावर घेऊ नका. माणूस हा जसा विचार करत असतो तसाच तो बनत देखील असतो. त्यामुळे चांगले विचार करा, दुसऱ्यांचा विचार करणं सोडून द्या आणि स्वतः आनंदी राहा, खुश राहा. प्रत्येकामध्ये वेगवेगळे गुण, कला, कौशल्य आणि सामर्थ्य असते. म्हणूनच कधीच कोणाला कमी लेखू नये, कारण प्रत्येकजण आपल्या क्षेत्राचा राजा असतो. आपल्या अपेक्षा आणि मोह हेच आपल्या दुःखाचे सर्वात मोठे कारण आहे. जर आपण आपले मन आपल्या ताब्यात ठेवले नाही तर तेच मन आपल्या शत्रूप्रमाणे कार्य करू लागते. अज्ञानी व्यक्ती फक्त स्वतःच्या फायद्याचा विचार करत असतो आणि बुद्धिमान व्यक्ती सर्वांच्या फायद्याच्या, सुखाचा, समाधानी राहण्याचा विचार करत असतो. ह्या सृष्टीत जे काही घडते ते आपल्या चांगल्यासाठीच घडत असते. हे ज्याला समजले तो कधीही नशिबाला दोष देत नाही आणि देवाकडे तक्रारही करत बसत नाही. ज्याच्या मनात ईश्वराप्रती भक्ती निर्माण झाली त्याला सृष्टीच्या प्रत्येक कणाकणात देव दिसू लागतो. प्रेमाने जोडलेले नाते कधी तुटत नाही आणि स्वार्थीपणाने जोडलेले नाते कधीच अधिक काळ टिकत नाही. अशांत मनाला नियंत्रित करणे नक्कीच अवघड आहे, पण सराव केला तर आपण आपल्या मनावर ताबा नक्कीच प्राप्त करू शकतो आणि स्वतःच्या जीवनामध्ये आनंदी राहू शकतो. मनुष्य त्याच्या जन्माने नव्हे तर आपल्या कर्माने महान बनत असतो. परमेश्वर चांगल्या लोकांची परीक्षा घेत असतो, पण त्यांची साथ देखील देत असतो. कर्माचे फळ प्रत्येकाला भोगावे लागते, ते कोणालाच चुकवता येत नाही, मग ते कर्म चांगले असो किंवा वाईट. म्हणूनच फळाची अपेक्षा सोडून कर्माचे पालन करणारा व्यक्तीच आपले आयुष्य सुंदर आणि यशस्वी बनवत असतो. माणूस वाईट काम करताना आजूबाजूला कोणी आहे का हे बघतो, पण वरून देव देखील आपल्यास बघत आहे हेच बघणे विसरून जातो. कुठलेही नाते शेवटपर्यंत जपून ठेवण्यासाठी मनात विनम्रतेची भावना असावी लागते. जर एखादी गोष्ट मिळवण्यासाठी आपल्याला खूप वाट पाहावी लागत असेल तर समजून जावे की जितके आपण मागितले आहे त्यापेक्षा अधिक आपल्याला मिळणार आहे. श्रीकृष्ण म्हणतात की ज्याला तुमची पर्वा नाही अशा लोकांच्या बरोबर राहण्यापेक्षा एकटे राहायला शिका, स्वतःचा विचार करा आणि आपले जीवन आनंदाने जगत राहा. सर्व चांगलेच होणार आहे ही भावना मनात कायम ठेवा.